शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा एक नवीन कारनामा समोर आलाय। बीड नगरपालिकेचे लेखापाल गणेश पगारे यांच्या कार्यकर्त्यांना फोनवरून शिवीगाळ केल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली। गणेश पगारे हे सकाळी घरी असताना चौरे नामक कार्यकर्ता त्यांच्याकडे आला। त्यानंतर चौरे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांना फोन लावून दिला आणि याचवेळी एका कामाच्या संदर्भात विचारणा करत संदीप क्षीरसागर यांनी गणेश पगारे यांना शिवीगाळ केल्याचं तक्रारीत म्हटलेलं आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनीही या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे। खाली उतरेपर्यंत त्यांनी जिन्यामध्ये मला फोन आणून दिला आणि तिकडून संदीप भाईचा फोन आला तर ते मला डायरेक्ट म्हणले कुठे आहेस रे म्हणले। तसं कसं वाटेल म्हणले तुला, असं काही घाणेरड्याशिवाय दिलं। म्हणलं भैया काय झाले, म्हणलं नेमकं मला कळू द्या, मला सांगा म्हणलं तुम्ही काय झाले ते। तुमचे सगळे कामं केलेत म्हणलं, रमजान ईदच्या वेळेस तुम्ही जेवढे लोकांची बिलं सांगितले ते पण केलेत, मग आता नेमकं काय झाले म्हणले। मी आता बाहेरून यायलोय म्हणले, तू लगेच म्हणले तिथं आणि मला सांगायचं म्हणले। असं झालं, मग मी परेशान झालो, घरचे पूर्ण घाबरून गेले। मग मी एसपींना फोन केला, एसपींना सांगितलं म्हणलं मला आमदार साहेबांनी अशी शिवीगाळ केली साहेब म्हणले। तर ते मला एसपी साहेबांनी सांगितलं तुम्ही रीतसर तक्रार दाखल करा म्हणे। बीड मधील सगळ्या ऑफिसेस मध्ये जो जाचक प्रकारे ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न हा आमदारांनी गेले अनेक वर्ष केलेला आहे, त्याचाच एक भाग होता। आणि आज कुठेतरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा असल्यामुळं एक प्रकारचं सुरक्षा कवच मला वाटतं कर्मचाऱ्यांना भेटत आहे आणि त्यामुळे आज कर्मचारी जे आहेत त्यांनी डेअरिंग करून आज तक्रार अर्ज दिलेला आहे। आदरणीय दादांना बोलून यात सखोल चौकशी व्हावी आणि कशा प्रकारे इथं एलएक्यूज दाखल केले जातात आणि ब्लॅकमेल केलं जातं लोकांना, हा प्रकार आम्ही हाणून पाडणार आहोत लवकरच।